धाराशिव जिल्ह्यातील सांगवी गावचे शेतकरी राजकुमार राऊत यांच्या शेतात चोरी झाली आणि त्यांचा गोठा अक्षरशः रिकामा झाला. या म्हशीच्या गोट्यात 3 म्हशी होत्या आणि चोरट्यांनी 3 म्हशी चोरून नेल्यामुळं आज गोठा ओस पडलाय. शेतकऱ्याला या गोट्याकडे बघू सुद्धा वाटत नाही असे शेतकरी सांगत आहेत. माझ्यासोबत आता शेतकरी राजकुमार आहेत. काय सांगाल, काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? 11-12 तारखेला मी संध्याकाळी 10 वाजता वैरण टाकून गेलो. गेलो आणि पुन्हा सकाळी पहाटे 3 वाजता आल्यानंतर पाहिलं की कुठे आपल्या काहीच नाही. कुत्र्या सुद्धा नेलेलं होतं त्यांनी. हं. मग चौकडल्या बाजूनं शोध घेतला इथल्या इथंच. हं. पुन्हा काही बाजार केले, तरी काही शोध लागला नाही. किती म्हशी होत्या आणि काय विचारानं तुम्ही म्हशी म्हणजे दुधाच्या दूध होईल, मोठा संसाराला आधार होईल म्हणून म्हणून म्हशी पाळल्या होत्या. काय झालं मग? आधार होईल म्हणून पाळल्या होत्या, पण ते गेल्या आणि गाभण होत्या म्हशी. 1 महिन्यात येणाऱ्या होत्या. हं. हां. तर झाले असे सगळे. किती किती नुकसान झालं? कितीच्या म्हशी होत्या ते? तरी एक म्हैस 1.25 लाखाची होती. हं. हो. तशा 3 म्हशी होत्या आपल्या. हं. 2 गवळा होत्या आणि 1 मुरा होता. हं. दूध चालू होणार होतं काही दिवसातच. हां, 1 महिन्यापूर्वीच आता दूध चालू होणार होतं. हो. हं. मोठं नुकसान झालंय. हां, मोठं नुकसान झालंय आपलं तिथे. कंप्लेंट केली का पोलिसात? हो, कंप्लीट केली. हं. अर्ज लिहून दिलाय, पण त्याने आणि तेही दिलेलं नाही आपल्याला. देतो म्हणजे ते उद्या. शेतात रिकामा गोठा बघितल्यावर काय वाटलं? काय रडू येतंय, चक्कर आलती मला बी. हं. हां, तिथंच पडून होतो काही दिवस. हं. हं. दोस्तांनी येऊन घेऊन गेले. सगळं ठप्प झालंय. हं, वैरण सगळं. तशीच हो, आहे. हो, दावणीत जनावर नाही. हो. काय सांगाल? चोऱ्याचं प्रमाण वाढलंय असं तुम्ही सांगितलं मगाशी. चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण काय झालेलं आहे साहेब, एकतर पाऊस पडेना वेळेवर हं. आणि काय झालंय हे एफ-डी-एमुळं हं. बनावट दूध बंद झालेलं आहे हं. आणि त्याच्यामुळं दुधाळ जनावरं आहेत, हं. त्या दुधाळ जनावराला महत्त्व जास्त आलेलं आहे. हं. आज ₹100 लिटर म्हशीचं दूध आहे हं. आणि त्याच्यामुळं ही वेतावर आलेल्या जी म्हशी होत्या, 1 महिन्यानंतर त्या म्हशीला त्याचं ही झाल्यानंतर 1 महिन्यानंतर त्या म्हशीच्या एका म्हशीला जर 15 आणि 20 लिटर दूध निघत असेल आणि त्या म्हशी जर आज ह्या शेतकऱ्याकडे राहिल्या असत्या, तर त्या म्हशीच्या दुधामुळं शेतकऱ्याला किती उत्पन्न आलं असतं. आणि म्हणून ही जे आज जसं एखाद्या गोष्टीचं महत्त्व वाढलं, तर त्या गोष्टी चोरी होते. हं. तसं दुधाळ म्हशी आज दुधाचं महत्त्व वाढलेलं आहे. दुग्धजन्य पदार्थाचं महत्त्व वाढल्यामुळं ह्या म्हशी चोरी गेलेल्या आहेत. हं. आज ह्या शेतकऱ्याला जवळपास ₹4 लाख नुकसान झालं आहे. हं. नाहीतर हा शेतकरी किमान 50 लिटर दूध त्या माणसानं घातलं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या एक तर दुष्काळाची परिस्थिती आहे. या ठिकाणी आमचं पीक विमा पाडळी मंडळ पीक विम्यामधून वगळलेलं आहे. हं. म्हणजे हे दुसरे संकट आणि ह्या तिसरं संकट म्हणजे चोरी. हं. चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही आता सगळ्यांना सांगतोय, की बाबांनो, आता लोकं पिसाळलेले आहेत हं. आणि ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कशाचीही कुठेही चोरी होऊ शकते. हं. त्याच्यामुळं आज हे राजकुमार राऊत हे माझे शेजारी आहेत. हं. आमच्या दोघांमध्ये बांधच आहे फक्त. हं. आणि त्या दिवशी गोष्ट कळल्यानंतर धक्का बसला. साहेब, चोरांची हिंमत बघा. त्यांनी जे जनावरांच्या राखण्यासाठी मालक येऊस्तोवर म्हणजे इमानदार म्हणजे प्राणी कुत्रा आहे. तर त्या कुत्र्याला सुद्धा त्यांनी तोंड बांधून त्याला घेऊन गेले. का? तर इथं म्हशी चोरून गेल्यानंतर कुत्र्यानं आरडाओरड करू नये, शेजाऱ्यानं गोळा करू नये. म्हणजे त्यांना जाण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून कुत्रा सुद्धा त्यांनी, जर ती गेली असती म्हशी घेऊन, कुत्रा राहिला असतं, कुत्र्यानं आरडाओरड करून शेजारी जमा केली असती. तर ते कुत्र्याला सुद्धा त्यांनी ठेवलं नाही. म्हणजे बघा चोरांची हिंमत. म्हशी चोरल्याने सोबत त्यांचा जो रक्षक होता कुत्रा, म्हणजे मालकाला जागं करणारा, त्याला सुद्धा ते घेऊन गेले. हे असं आसमानी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि मला वाटतंय ह्या खरंच केविलवाणी अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची. तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या. शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव वाढला. मात्र धाराशिव जिल्ह्यात आधीच पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आहे आणि दुधाळ जनावरांच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं आता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. कॅमेरामन अविनाश नवगरे मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, सांगवी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.